दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे। स्वारगेट बलात्कार प्रकरण, देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला झालेली अटक, मुंडेंच्या कार्यकाळामध्ये कृषी साहित्य खरेदीतील भ्रष्टाचाराचा आरोप, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा, 5 लाखाहून अधिक लाडक्या बहिणी अपात्र ठरवणं यासारख्या मुद्द्यांवरनं विरोधक सत्ताधाऱ्यांना घेण्याच्या तयारीत आहेत। अर्थसंकल्पीय अधिवेशन हे विविध मुद्द्यांमुळे वादळी ठरण्याची शक्यता आहे। अर्थसंकल्प हा महत्त्वाचा मुद्दा असला तरी सुद्धा अनेक मुद्दे आहेत। राज्यातलं सुव्यवस्था आणि त्याचबरोबर सुरक्षितता याला धरून स्वारगेट बलात्कार, देशमुख हत्या प्रकरण या सगळ्या बाबतीत अर्थातच विरोधक सरकारला लक्ष करू शकतात। विरोधक कोणत्या मुद्द्यांवरनं रान उठवण्याची शक्यता आहे आपण पाहतोय। संतोष देशमुख हत्या आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा, दोषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा, पुण्याच्या स्वारगेटमधील बलात्कार प्रकरण, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड, धनंजय मुंडेंच्या काळातील कृषी घोटाळा, कोरटकर सोलापूरकरांसारख्यांकडून शिवरायांचा अवमान, वाहनांना महागड्या HSRP नंबर प्लेट्स देण्याबद्दल सुद्धा महत्त्वाचा मुद्दा नक्कीच या वादात असू शकतो। पेटंटचं मुख्यालय राज्याबाहेर नेणं, कर्जमाफीच्या घोषणेपासून उपमुख्यमंत्री अजित पवारांची कोलांटी उडी, वीज ग्राहकांच्या माथी स्मार्ट प्रीपेड मीटरची सक्ती, रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची कपात, शक्तीपीठ महामार्गाची स्थानिकांवर जबरदस्ती, राज्याच्या डोक्यावर 8 लाख कोटी रुपयांचं कर्ज, मत्स्यविकास मंत्री नितेश राणेंचं विरोधकांना निधी न देण्याचं वक्तव्य, आमदार अमोल मिटकरींनी 3 मंत्र्यांच्या सचिवांवर केलेले लाचखोरीचे आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।